मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीतून मराठा समाजाचा ताफा निघाला आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव आज निघाले आहेत. मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्ह्यातून आणि तालुक्यातून मराठा बांधव सकाळी आंतरवाली सराटीकडे निघाले असून मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव आज सकाळी अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. सरकारने याची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मान्य जरांगे दादा पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते निघालेलो आहोत. मान्य मनोजदादा जरांगे पाटील हे आजचा 5वा दिवस आहे उपोषणाला बसलेले. तर सरकारनं लवकरात लवकर मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागणीची विचार करून लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा. कारण मराठा समाज आज संयमी आहे. अजूनही मराठा समाजानं अजून उद्रेक केलेला नाही. परंतु जर मनोजदादा जरांगे पाटलांना काय कमी जास्त झालं तर महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर ज्या काय मागण्या असतील त्याचा विचार करावा आणि पूर्ण करावे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.